नमस्कार, मी प्रज्ञा. आज जरा वेगळी कविता सादर करते आहे. विषय आहे सहजीवन. लग्नाला 45 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त ही कविता लिहिली. होऊनी सहजीवनाची सुरुवात 45 वर्षे झाली आज. कशी संपून गेली, काय बदललं, आढावा घेते आज. 3.5 तपाहूनी जास्त सहजीवनाची उलटून गेली. चांगल्या वाईट अनुभवांची खेळी खेळून झाली. शिक्षण आणि अनुभवांची नक्कीच गोळाबेरीज झाली. अनेकांच्या जगण्याच्या रीतीभातींची ओळखही पटली. तुझं माझं असं वेगळं केव्हाच लयाला गेलं. आपल्यावर जे जे अवलंबून त्यांच्यासाठीच जगणं झालं. माझ्या आवडीनिवडी आहेत याचं विस्मरण कधी काळीच झालं. लष्कराच्या भाकऱ्या सेवाभावी होऊन खूप भाजून झालं. आता लक्षात येतंय, आपणही आपल्यासाठी जगायचं असतं. आपल्या आवडीनिवडींना प्राधान्य द्यायचं असतं. जगाला आपण किती ग्रेट ते दाखवून द्यायचं असतं. सध्याच्या युगात नात्यांपेक्षा असं करिअरच महत्त्वाचं असतं. असं जरी असलं तरी अजूनही साधी राहणी, उच्च विचारसरणीच प्रिय वाटते. धांगडधिंग्यांच्या गाण्यांपेक्षा शांत गाण्यांतच मन रमते. फायटिंगच्या सिनेमांपेक्षा विनोदी चित्रपटांशीच जुळते. लाँग ड्राईव्हवर जाण्यापेक्षा मोकळ्या हवेत चालणं बरं वाटते. न बोलता न विचारता जोडीदाराच्या मनातले सहज कळते. न बोलता न विचारता जोडीदाराच्या मनातले सहज कळते. मानापमानापेक्षा आपलेपणाची जाणीव अधिक भासते. तुझे निर्णय तेच माझे निर्णय हीच सवय अंगवळणी पडते. सहजीवनाच्या इतक्या वर्षात इच्छा, जाणीवा सारेच बदलते. तारुण्यातले उत्साही आपण, अनुभवसिद्ध झालेले आपण, माहेराहून सासरी आलेल्या आपण, माहेरी नाही पण आपल्याच घरी रमतो आपण. हाच कायापालट तर सहजीवनाचा पूर्ण अनुभव असतो. हाच कायापालट तर सहजीवनाचा खरा अनुभव असतो, जो तुम्हा आम्हा सगळ्यांनाच येत असतो. फुलाला जशी सुगंधाची जोड असते ना, तशी मनालाही प्रेमाची संगत लागते. जाणीव अस्तित्वाची हवी असते, तरच फुलते सहजीवनाची गोष्ट सहजीवनाची. कशी वाटली कविता? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.